आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे दिनांक 9 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या योजनेचे उद्घाटन बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डी अनन्या रेड्डी यांच्या उपस्थितीत सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या शिबिरामध्ये एकाच छताखाली कृषी विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पंचायत राज, ग्रामपंचायत विभागाचे सर्व प्रमाणपत्र नागरिकांना एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात आले। सदर कार्यक्रम सकाळी 10:40 सुरुवात करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर येथील सभागृहामध्ये सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी कुंटूरकर शुगरचे चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर, मारोतराव पाटील कदम, शिवाजी पाटील होरकर, सूर्यकांत पाटील कदम, सूर्याजी पाटील चारकर, बाबूराव पाटील अडकिने यांच्यासह गावातील नागरिक व महिला शासकीय कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड। आज महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या याने कुंटूर येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबिर अभियान आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात कुंटूर सर्कलमध्ये जवळपास 500पेक्षा जास्त लाभार्थी व तक्रार ज्यांची पेंडिंग काम आहेत असे सगळे लाभार्थी हजर होते। सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार नायगाव अनन्या रेड्डी मॅडम आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार नायगाव व उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे या मॅडम उपस्थित होत्या। आज सवळ्यात सातबारे वितरण करण्यात आले। जीवन सातबारा अंतर्गत त्याच्यानंतर नाव दुरुस्ती, इतर फेरफार, सर्व सातबाराशी संबंधित जेवढे लोकांचे प्रश्न होते ते एका छत्राखाली निकाली काढण्यात आले। तसेच या शिबिराअंतर्गत प्रत्येक विभागाचे आपले स्टॉल लावले होते। ज्या ज्या विभागाचे ज्या ज्या तक्रारी असेल किंवा कोणी लाभार्थीचं लाभाचे काम असेल त्यासाठी सर्व लाभार्थी त्या स्टॉलवर जाऊन आपले काम करून समाधानाने परत झाले। हे सगळं आयोजन करत असताना हे सगळ्या लोकांचं सहकार्य, सर्कलमधले ग्राम महसूल अधिकारी असो, पोलीस पाटील असो यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे लाभले। इथं उपस्थित सर्व लाभार्थ्यांच्या जेवणाची, पाण्याची सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।